नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। लाडक्या बहिणींचं आता टेन्शन वाढणार आहे आणि काही महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। आता सर्वत्र ही चर्चा होत असताना नेमकं यामागचं सत्य काय आहे हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याविषयी आपण खोलवर चर्चा करणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशामागे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते। या योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक स्थैर्य मिळाले असून निवडणुकीतील विजयाचे श्रेय देखील महायुतीने याच महिलांना दिले आहे। निवडणुकांच्या प्रचारादरम्यान महायुतीने योजनेच्या लाभार्थींना दरमहा 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, जे की आता पूर्ण करण्याचा निर्णय देखील घेतला जात आहे। तथापि सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करण्याचा देखील सगळ्यात मोठा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। 2 कोटींहून अधिक महिलांनी योजनेचा लाभ घेतल्यानंतर आता सरकारकडून हे सुनिश्चित केले जात आहे की लाभ फक्त पात्र महिलांपर्यंतच पोहोचवा। आता योजनेच्या तपासासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहे, पण त्यासाठी प्रमुख निकष काय असणार आहे याविषयी आपण खोलवर चर्चा करूया। सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जदारांसाठी कठोर तपासणी प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। ही प्रक्रिया आर्थिक सहाय्य वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी आणि खोटे दावे करणाऱ्यांना दूर करण्यासाठी आखली आहे। तपासणीसाठीच्या प्रमुख निकषांपैकी सगळ्यात पहिला जो निकष आहे तो म्हणजे उत्पन्नाचा पुरावा। लाभ घेण्यासाठी अर्जदारांना वार्षिक 2.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नाचा पुरावा सादर करावा लागणार आहे। त्यानंतर आयकर प्रमाणपत्र, आयकर भरलेल्या अर्जदारांची छाननी करून अपात्र ठरवले जाणार आहे। वाहन आणि मालमत्तेची मालकी, 4 चाकी वाहनधारक व 5 एकरांपेक्षा जास्त जमिनीच्या मालकांना या योजनेसाठी आता अपात्र मानले जाणार आहे। त्यानंतर कुटुंबातील लाभार्थ्यांची मर्यादा, एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे। त्यापेक्षा जास्त महिलांची नावे रद्द करण्यात येतील। निवृत्ती वेतनधारक, निवृत्ती वेतन मिळवणाऱ्या महिलांवर देखील अतिरिक्त तपासणी होणार आहे। त्यानंतर तपासणी प्रक्रियेत समाविष्ट असलेले टप्पे कुठले आहे हे आपण बघूया। तर सगळ्यात पहिला टप्पा कागदपत्रांची पडताळणी। अर्जदारांनी दिलेल्या कागदपत्रांची क्रॉस तपासणी केली जाईल। त्यानंतर फील्ड व्हेरिफिकेशन, अधिकाऱ्यांकडून लाभार्थ्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी केली जाईल। डेटा मॅचिंग, अर्जदारांच्या कागदपत्रांची आधार, आयकर रेकॉर्ड आणि मतदार यांसारख्या डेटाबेसची तुलना केली जाईल। तक्रार प्रणाली, लाभार्थ्यांच्या तपासणीसाठी नागरिकांसाठी हेल्पलाईन किंवा ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात येईल। त्यानंतर स्थानिक प्रतिनिधींची मदत, पडताळणी प्रक्रियेत पंचायत किंवा नगरपालिका प्रतिनिधींना सामावून पारदर्शकता आणली जाणार आहे। आता ही सगळी तपासणी होणार आहे, पण ही तपासणी कोण करणार ते आपण जाणून घेऊया। या प्रक्रियेत राज्य आणि स्थानिक सरकारी अधिकारी तसेच समाज कल्याण विभागांचा समावेश असणार आहे। राज्य व स्थानिक सरकारी अधिकारी, जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी योजनेच्या तपासणीची जबाबदारी हे सांभाळणार आहे। त्यानंतर महिला व सामाजिक न्याय विभाग तपासणीचे नेतृत्व करणार आहे। आता यामागचा सरकारचा नेमका उद्देश काय आहे हे बघूया। योजनेअंतर्गत फसवणूक करणाऱ्यांना रोखून आर्थिक सहाय्य फक्त पात्र महिलांपर्यंत पोहोचवणे आणि कल्याणकारी योजनांची विश्वासार्हता टिकवणे हा निर्णयाचा मुख्य हेतू असणार आहे। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या काळात निवडणूक आयोगाने सर्व प्रकारच्या आर्थिक योजनांवर बंदी घातली होती। मात्र आता नवं सरकार स्थापन झाल्याने या योजनांची पुनर्बांधणी व अंमलबजावणी सुरू केली जाईल। महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरलेली माझी लाडकी बहीण योजना नव्या बदलांसह आणखी पारदर्शक बनवता येईल याकडे सरकार लक्ष केंद्रित करणार आहे। तर अशा प्रकारे माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे, परंतु यानंतर आता पडताळणी केल्यानंतर ज्या महिला पात्र ठरणार आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। बाकी अपात्र ठरलेल्या महिलांना या योजनेचा लाभ पुढे घेता येणार नाही। तरीही याविषयीची नवनवीन माहिती लवकरच आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा येणार आहे। नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राइब करा, शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।